नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा माहितीपूर्ण असणार आहे, इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. मी तुम्हाला थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. कशाबद्दल ते तुम्ही व्हिडिओचा टायटल आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल. तर आज मी तुम्हाला डॅशकॅमबद्दल माहिती देणार आहे, जो मी यूज करतो आहे माझ्या रिक्षामध्ये. तर त्याच्याबद्दल काय माहिती असणार आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये कळणारच आहे. पण थोडी सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की डॅशकॅम कुठला आहे. तर क्युबोचा डॅशकॅम आहे, 2K म्हणून तो आहे. तर हा मी घेतला नव्हता ॲक्च्युली, हा मला बायकोने माझ्या गिफ्ट केला होता. तर त्याच्याबद्दलच मी तुम्हाला थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर मित्रांनो, अजिबात टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मी क्युबोचा डॅशकॅम घेतला होता, 2K, म्हणजे ॲमेझॉनवरनं घेतला होता, ऑनलाईन ऑर्डर केली होती. तर हा मला 3300ला पडला होता तेव्हा, म्हणजे 1-1.5 वर्ष अगोदर मी घेतला होता हा. तर मला तेव्हा 3300ला पडला होता. आता प्राईस काहीतरी वाढली असेल, कारण बऱ्याच गोष्टींची प्राईस वाढलेली आहे आता, महाग झालेल्या आहेत बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे. तर जास्त नाही, 300, 400, 500 रुपये काहीतरी वाढले असतील. तर हा डॅशकॅम मी तेव्हा घेतला होता का, तर सेफ्टीसाठी बायकोने मला गिफ्ट केला होता ॲक्च्युली. तर मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं, तर जो डॅशकॅम घेतला होता तो आहे असा, हे बघा, तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितला असेल हा डॅशकॅम. तर हा असा डॅशकॅम आहे, हा कॅमेरा आहे, हा इथे स्पीकर आहे, हा पूर्ण स्पीकर आहे. इथे याला ना इनबिल्ड माईक पण दिलेला आहे मागच्या साईडला. इथे इनबिल्ड माईक आहे, म्हणजे ऑडिओ क्वालिटी आहे ना ती खूप छान येते याच्यामध्ये, त्याच्यामुळे. तर असा हा कॅमेरा आहे डॅशकॅमचा. आणि याच्यासोबत ना मित्रांनो ही वायर भेटते आपल्याला, USB वायर, ही वाली कनेक्ट करायला. ही खूप मोठी वायर आहे मित्रांनो. ॲक्च्युली हा डॅशकॅम आहे ना, हा कारसाठी आहे, पण मी का घेतला ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो. तर ही वायर त्याच्यासोबत आहे कनेक्ट करण्यासाठी, म्हणजे कारसाठी तुम्ही पूर्ण अशी वरून वगैरे अशी सगळीकडनं अशी चिटकवून ही यूज करू शकता. तर मी तसं करत नाही, मी आपला जो चार्जिंगचा सॉकेट आहे रिक्षाचा त्याला हे कनेक्ट करतो आणि ही बाजू डॅशकॅमला कनेक्ट करतो. तर अशी ही वायर भेटले याच्यासोबत. प्लस मित्रांनो, हा जो माउंट आहे हा भेटलेला आहे त्याच्यासोबत. तर हा कशासाठी आहे, तर हा जो आपला डॅशकॅम आहे ना याच्यात असा लावण्यासाठी आहे, म्हणजे समोर लावण्यासाठी. तर इथे हा बटन दिसत असेल तुम्हाला ब्लॅक कलरचा. तर हा जो बटन आहे ना, हा दाबला की हा डॅशकॅम फक्त याच्यात टाकायचा, हा टाकला की हा डॅशकॅम गेला. तर हा याच्यासोबत ना ही अशी ट्रान्सपरंट एक हे येते, टेप येते, डबल टेप असते ती याला अगोदर आपल्या जी समोरची काच आहे ना त्याला लावायची असते आणि मग हा माउंट लावायचा असतो. तर हा एक दिलेला आहे डॅशकॅमसोबत. प्लस अजून एक गोष्ट दिली होती, वायर आपली, हे जे वरचं हे आहे ना, दाखवत होता म्हणून मला, कारला जे वरचं इथे हे असतं ना, ही पट्टी रबरची, त्याच्यात वायर घालण्यासाठी एक अशी हे दिलेली असते. ती आता माझ्याकडे नाही आहे, घरी ठेवलेली. वायर टाकण्यासाठी एक माउंट दिलेला आहे, म्हणजे एक वस्तू दिलेली आहे. एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत या डॅशकॅममध्ये. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता ना डॅशकॅमचे फायदे सांगतो. मेन म्हणजे डॅशकॅमचा फायदा काय असतो ते तर आपल्या सेफ्टीसाठी असतं. म्हणजे एखादा कोण आडवा आला, ॲक्सिडेंट वगैरे झाला तर आपल्याकडे प्रूफ असतो व्हिडिओचा, की आपली चूक नसेल तर आपल्याकडे त्याचा प्रूफ असतो. हा एक सगळ्यात मोठा फायदा आहे डॅशकॅमचा. तर याच्यानंतर मला हा डॅशकॅम का आवडला, याचा मला फायदा का होतो आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. का रिक्षावाल्यांसाठी खास का हा फायद्याचा आहे ते मी तुम्हाला सांगतो. कारण मित्रांनो, हा जो कॅमेरा आहे ना, मी तुम्हाला मगाशी दाखवतो, हा जो कॅमेरा आहे ना, असा बटन दाबला, असा लावला की हा झाला इथे अटॅच. पण जर तुम्ही पार्किंगला गाडी लावत असाल कुठे आणि तुम्हाला डॅशकॅम, आता आपली रिक्षा ओपन असते, तर जर तुम्ही पार्किंगला गाडी लावत असाल आणि डॅशकॅम तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही तो कधीही इथून वायर काढून कधीही तो असा काढून घरी घेऊन जाऊ शकता किंवा तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता पार्किंगला गाडी लावल्यावरती.
हा एक याचा खूप मोठा फायदा आहे मित्रांनो, म्हणजे चोरी होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आता मी लास्ट टाईम एक व्हिडिओ टाकली होती याच्यावरती की हा डॅशकॅम याच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर एका भावाने एक कमेंट मारली होती की चोर हे पण चोरून नेऊ शकतात. तर हे चोरून नेऊन काही फायदा मला वाटत नाही आहे त्यांचा. एखाद्याला फायदा होत असेल तर नेऊ शकतात, पण हे निघणं म्हणजे खूप कठीण आहे. आपल्याला नीट असं हे काढावं लागतं. चोरणारा कसं पण काढू शकतो, पण हे नेऊ शकतो. न्यायचं झालं तर खूपच गरज असेल चोराला तर हे नेऊ शकतो. बाकी डॅशकॅम तुमचा सेफ आहे. तर मित्रांनो, असा हा खूप मोठा फायदा आहे याचा, म्हणून मी हा डॅशकॅम घेतलेला आहे. खास करून हा डॅशकॅम मी मागवलेला आहे, कारण हा डिटॅचेबल आहे. आपण कधी पण काढू शकतो आणि कधी पण लावू शकतो. तर आता याच्यात काय आहे, तर याला ना मेमरी कार्ड लागते. म्हणजे किती GB लागते ते मला आठवत नाही आहे, पण मी 64 GBची घेतलेली आहे सॅमसंगची मेमरी कार्ड. आपली जी मेमरी कार्ड असते ना त्याच साईजची मेमरी कार्ड, म्हणजे सेम तशीच मेमरी कार्ड असते, पण टाईप वेगळी असते. डॅशकॅमसाठी वेगळ्या टाईपच्या मेमरी कार्ड लागतात. म्हणजे आता ही मी 1000 रुपयाला घेतला होता ही मेमरी कार्ड 64 GBची. म्हणजे कसं असतं, तुम्हाला डॅशकॅमसाठी समजा घ्यायची असेल तर त्या टाईपची मेमरी कार्ड घ्यायला लागेल. तर आता ही सॅमसंगची इवो प्लस म्हणून मेमरी कार्ड आहे, ती घेतलेली आहे मी. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि डॅशकॅमची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला. आणि तुम्हाला जर कोणत्या मेमरी कार्ड लागतात या डॅशकॅमसाठी त्याचा एक पूर्ण फोटो मी तुम्हाला समोर दाखवतो, तो बघा अगोदर, म्हणजे याच व्हिडिओमध्ये बघा आता. तर अशा प्रकारच्या मेमरी कार्ड लागतात याला. हा मेमरी कार्ड याच्यात टाकला, असं आहे बघा, असा टाकायचा मेमरी कार्ड. उलटा गेला, असा लागलेला आहे मेमरी कार्ड. तर याला मेमरी कार्ड लावल्याशिवाय डॅशकॅम चालू होणार नाही, कारण त्याच्यात काही कॅप्चरच होणार नाही, असा विषय आहे. तर अशा प्रकारचा हा डॅशकॅम घेतलेला आहे मी. आणि याचा अजून एक फायदा आहे, काय माहिती आहे का मित्रांनो, ते पण दाखवतो मी तुम्हाला. तर हा असा डॅशकॅम लावला इथे की हा ना समोरचा व्ह्यू तर इथून घेतोच, पण आपल्याला जर समजा चालूमध्ये आपला व्ह्यू घ्यायचा असेल, आपल्याला एखादी व्हिडिओ काढायची असेल, तर तो असा पूर्ण फिरतो. हे बघा, असा फिरला की तो अशी समोरची व्हिडिओ घेतो, म्हणजे केबिनची आपल्या रिक्षामधली. आणि समजा तुम्हाला लगेच समोरचा व्ह्यू घ्यायचा असेल तर तो असा फिरतो. म्हणजे हा एक फायदा आहे याचा. समोरचा पण व्ह्यू घेऊ शकतो आणि आपला पण व्ह्यू घेऊ शकतो, असा हा याचा फायदा आहे. पण एका टायमाला एकच व्ह्यू घेऊ शकतो, असा विषय. तर मित्रांनो, हा झाला डॅशकॅमचा फायदा. डॅशकॅमचा काय फायदा असतो किंवा या डॅशकॅमचा तुम्हाला काय फायदा होऊ शकतो याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. आता मी तुम्हाला सांगतो हा डॅशकॅम लावायचा कसा, इन्स्टॉल कसा करायचा, समोर कनेक्ट कसा करायचा वगैरे. परत याचे जे व्हिडिओज असतात ते आपण आपल्या मोबाईलमध्ये कसे घ्यायचे किंवा बघायचे कसे, ते पण मी तुम्हाला सांगतो आता. तर सगळ्यात अगोदर तर मी तुम्हाला हा डॅशकॅम इथे लावायचा कसा समोर आपल्या ते सांगतो. तर मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं, आता पण पुन्हा सांगतो. तर ही जी टेप दिलेली आहे ना, ही आपल्याला अगोदर लावायची असते. ही मी वेगळी टेप घेतलेली आहे, कारण माझ्याकडे त्या डॅशकॅमसोबत मला जी टेप भेटलेली ना त्या संपल्या होत्या, म्हणून मी ॲमेझॉनवरनं दुसरी टेप मागवली. तर ती मी आता लावलेली आहे. ती लावायची पहिला आणि त्याच्यावरती हा माऊंट लावायचा. हा माऊंट लावला की हा आपला डॅशकॅम असा इथे लावायचा. हा बटन दाबायचा, अगोदर परत दाखवतो. हा बटन दाबायचा, डॅशकॅम आतमध्ये टाकायचा आणि बटन सोडून द्यायचा. मग तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही तो ॲडजस्ट करू शकता, असा समोर किंवा रिक्षामधल्या साईडला. त्याच्यानंतर मित्रांनो, ही वायर असते, ही वायर घ्यायची. ही सगळ्यात अगोदर तर तुम्हाला दाखवत होता मग ही वायर आहे ना, सगळ्यात अगोदर आपला जो चार्जिंगचा सॉकेट असतो, रिक्षासोबत हा दिलेला आहे मित्रांनो, पण हा माझा बिघडला आहे. हा लगेच आपला 2-3 महिन्यानंतर खराब होऊन जातो, त्याच्यामुळे याला मी लावत नाही. तर मी ना हा नवीन सॉकेट लावलेला आहे, तुम्हाला दिसत असेल हावाला. हा आपला जो चार्जिंगचा सॉकेट लावलेला आहे, हा नवीन लावलेला आहे, कारण हा माझा बिघडला आहे. लगेच हा खराब होतो 2-3 महिन्यानंतर. तर मी हा खराब झाल्यानंतर काय करायचो, मी ना डॅशकॅम पॉवर बँकला कनेक्ट करायचो. पण पॉवर बँकला विषय काय व्हायचा, पॉवर बँकची चार्जिंग संपली की डॅशकॅम बंद, असा विषय व्हायचा. म्हणून मी हा सॉकेट लावून घेतला, म्हणजे याला कनेक्ट केलं की तो म्हणजे बंदच होऊ शकत नाही, बंदच होणार नाही असा. जोपर्यंत तुम्ही चावी बंद नाही करत रिक्षाची, तोपर्यंत तो
चालू असतो, चावी बंद केली की तो बंद, असा विषय आहे त्याचा. तर याला अगोदर ही जी पिन आहे ना डॅशकॅमची जी वायर आहे त्याची ही बाजू आहे जी आपण USB वायर बोलतो, पूर्ण ती USB वायर आहे, ती त्या सॉकेटला लावायची. तर मित्रांनो ही अशी सॉकेटला आपण पिन लावलेली आहे. पिनची या वायरची एक बाजू इथे सॉकेटला लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि लगेच दुसरी बाजू जी आहे ना, कुठे गेली ही बघा. वायर खूप मोठी दिलेली आहे मित्रांनो, कारण आपल्याला पूर्ण रिक्षामध्ये कुठे कुठे आपल्याला ती वायर कुठून कुठे पोचवायचे त्यासाठी ती दिलेली आहे. म्हणजे असं आपण साईडने वगैरे लावतो अशी 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 वरून, मग असं इथे, त्यासाठी ती वायर दिलेली आहे. म्हणजे कारसाठी खास दिलेला आहे हा डॅशकॅम. तर हे लावून झालं ना, हा जो सॉकेट आहे इथे तो लावून झाला सॉकेटला, की इथे ही दुसरी बाजू आहे पिनची म्हणजे वायरची, ती इथे लावायची. इथे लावली का, मग मी चावी नाही लावली अजून म्हणून तो पेटला नाही आहे. बघा इथे लाईट ब्लिंक होते. तर मित्रांनो जशी चावी चालू केली हा डॅशकॅम झालेला आहे ऑन. आता तो रेड आहे, थोड्या वेळात तो ब्लू होईल. बघा ब्ल्यू झाला म्हणजे तो ऑन झालेला आहे. आता समोरची जी बाजू आहे ना ती तो कॅप्चर करतोय, डॅशकॅम ऑन झालेला आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं, जर तुम्हाला समोरची बाजू नाही घ्यायची आहे, तुम्हाला घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये, तर तुम्ही असा त्याला फिरवू शकता. तर हा जो कॅमेरा आहे तो आपल्याला कॅप्चर करतो इथे, आणि परत फिरवायचा असेल तर असं फिरवू शकता. असा हा डॅशकॅम आहे. तर एवढं झालं, हा झाला डॅशकॅम ऑन. तर आता हा मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे याच्यामध्ये. याचा जो ॲप आहे क्युबो म्हणून ॲप येतो, प्ले स्टोअरवर तुम्हाला सहज अवेलेबल आहे क्युबो म्हणून. तर तो ॲपमध्ये इन्स्टॉल मी ऑलरेडी केलेला आहे. तर ते कसं करायचं ते आता दाखवता नाही येणार मला. मी अगोदर एक व्हिडिओ टाकलेली आहे, ती जाऊन बघा, डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो तुम्हाला, ती जाऊन बघा अगोदर व्हिडिओ. आणि मग आता मी तुम्हाला दाखवतो की हा डॅशकॅमला इन्स्टॉल केल्यानंतर, म्हणजे क्युबोच्या ॲपला इन्स्टॉल केल्यानंतर याला कनेक्ट कसा करायचा. म्हणजे आता कनेक्ट तर झालेला आहे तो, पण जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील इन्स्टंट, म्हणजे की आता समजा एखादा ॲक्सिडेंट झाला, कोण मध्ये आला आणि तुम्हाला प्रूफसाठी तो व्हिडिओ बघायचा असेल त्याच वेळी, तर तो कसा बघायचा. तर सगळ्यात अगोदर तो तुम्हाला ना क्युबोचा ॲप्लिकेशन चालू करायला लागेल. क्युबोचा हा ॲप्लिकेशन आपण चालू केला की परमिशन अलाव करायला लागते. बघू शकता हा क्युबोचा ॲप्लिकेशन चालू केलेला आहे आपण. ऑलरेडी माझा डॅशकॅम इन्स्टॉल केलेला आहे म्हणून डायरेक्ट मला असं इथे नाव आलेलं आहे मिथिल डॅशकॅम. तर असा मी नाव त्याचा सेव्ह केलेला आहे. तर याच्यावरती क्लिक केलं ना की ओपन वायफाय सेटिंग, आणि वायफाय ऑन करायचा आहे. याला वायफाय गरजेचं आहे, फक्त आपला जो वायफाय असतो ना तो ऑन करायचा. मोबाईलचा जो वायफायचा ऑप्शन आहे ना हा, तो ऑन करायचा आहे फक्त. बघू शकता माझा ऑन आहे. आणि हा जो मिथिल डॅशकॅम म्हणून मी याचं नाव ठेवलेलं आहे, तो तुम्हाला इथे वायफाय ऑन केल्यानंतर तिथे दिसेल सर्चमध्ये. तर सर्चमध्ये दिसला की तो तुम्हाला कनेक्ट करायचा. आता मी इन्स्टॉल केलेला आहे आणि ऑलरेडी पेड आहे, म्हणजे पेअर केलेला आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे तो डायरेक्ट कनेक्ट झाला. मला कनेक्ट करायची गरज नाही आहे. तर हा कनेक्ट केल्यानंतर आपण फक्त इथून बॅक करायचं, बाहेर यायचं, म्हणजे डायरेक्ट आपण त्या ॲपमध्ये येतो. ॲपमध्ये आलो की हे बघा आपल्याला डायरेक्ट ती स्क्रीन दिसते मोबाईलमध्ये. मग ही जी स्क्रीन आहे ना ही आता समोरची बाजू दिसते. आता मी असा याला फिरवला तरी ही लगेच आता थोड्या वेळात दिसेल, कारण थोडा याच्यात मोबाईलमध्ये लेट दिसतं, थोडंसं 2-3 सेकंद लेट आहे. तर हे बघा अशी व्हिडिओ आपण ॲडजस्ट करू शकतो, आपल्याला कुठला व्ह्यू घ्यायचा आहे वगैरे. तर आता हा तुम्ही बघू शकता, हा व्हिडिओ आपला व्ह्यू उलटा येतो आहे, बघू शकता, कारण डॅशकॅम उलटा झालेला आहे. आपण असा समोरच्या साईडला लावलेला आहे ना, तर ती समोरची बाजूनं सरळ दिसेल. आणि आपण जेव्हा थांबा तुम्हाला दाखवतो आता परत, बघा याच्यात समोरची बाजू सरळ दिसेल बघा. आता ही समोरची बाजू पूर्ण सरळ आहे. तर आता जेव्हा आपण हा फिरवतो ना असा, तेव्हा आपला जो व्ह्यू आहे ना तो एकदम हे येतो, काय बोलतात त्याला, उलटा येतो. तर तो उलटा आल्यानंतर त्याला तुम्हाला जर सरळ करायचा असेल, तुम्हाला जर व्हिडिओ की तो व्ह्यू उलटा हवा असेल, तर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये, म्हणजे एडिटिंगच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सरळ करावं लागेल. म्हणजे एडिटमध्ये तुम्हाला ते करावं लागेल. याच्यात तर होणार नाही ते. एडिटमध्ये ॲप्लिकेशन जो असतो ना एडिटिंगचा, त्याच्यामध्ये तुम्हाला तो सरळ करायला लागेल. असा विषय, जास्त काही मोठी गोष्ट नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आरामात करू शकता, असा विषय आहे. तर हा कनेक्ट केल्यानंतर हे बघा उलटा दाखवतो इथे, कारण व्ह्यू आपण आपला घेतलेला आहे, उलटा दाखवतो. तर आता समजा तुम्हाला याच्यातनं व्हिडिओ एखादी घ्यायची आहे,
म्हणजे बघायची आहे किंवा डाउनलोड करायची आहे ते पण दाखवतो. तर आपलं जर हे ट्रिप्स अँड रेकॉर्डिंग्स आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचं. म्हणजे आता 3 तारखेची म्हणजे कालची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आहे बघा. कालच्या एवढ्या कॅप्चर झालेल्या आहेत. तर आजची आता ही दाखवतो मी तुम्हाला ऑन गोईंग. 4 तारखेला सिलेक्ट करायचं, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टपासून एंडपर्यंत म्हणजे जोपर्यंत जेवढी तुम्ही गाडी चालवले तो ऑन होता तेवढी व्हिडिओ तुम्हाला याच्यात कॅप्चर झालेली असेल आणि चालू पण असते, लाईव्ह पण असते पुढे पुढे असं. तर आता या 2 व्हिडिओ झालेले आहेत. तुम्हाला जी व्हिडिओ हवी असेल म्हणजे असं पण तुम्ही घेऊ शकता. बघा फिरवून तुम्हाला जर टाईम आठवत असेल की कुठल्या टाईमला तो एखादा माणूस समोर आला किंवा ॲक्सिडेंट झाला तर त्या टाईमनुसार तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता. बघा इथे टाईम पण दिसते, इथे टाईम दिसतो. तर त्या टाईमनुसार तुम्ही ते बघून असं बघू शकता कुठल्या टाईमला ते झालेलं आहे. 12:17ला आपण समजा ते बघायचं आहे आपल्याला, 12:17ची रेकॉर्डिंग. तर तिकडे न्यायचं आणि इथे डाउनलोडचा ऑप्शन आहे. हे बघा इथे डाउनलोडचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. म्हणजे 12:17.9 सेकंद ते 12:19.8 सेकंद म्हणजे 2 मिनटाची व्हिडिओ मित्रांनो तुम्ही डाउनलोड करू शकता याच्यामध्ये. तर एवढं केलं की इथे डाउनलोडचा ऑप्शन आहे. डाउनलोड केलं की इथे ही व्हिडिओ पूर्ण डाउनलोड होते आणि मग तुमच्या, आता मी कॅन्सल केली ती कारण मला डाउनलोड नाही करायची, ही डाउनलोड होते आणि मग तुमच्या डायरेक्ट गॅलरीमध्ये येते. जर तुमचा मोबाईल चांगला असेल म्हणजे काय बोलतात, माझ्या मोबाईलमध्ये तर या व्हिडिओ दिसत नाही आहेत. म्हणजे येतात व्हिडिओ पण दिसत नाही, सपोर्ट नाही करत. म्हणून मी टॅबमध्ये या व्हिडिओ टाकतो आणि मग त्याच्यातनं एडिट करतो जर हवी असेल तर. आता सध्या तरी मी याच्यातले व्हिडिओ जास्त वापरत नाही कारण मी हा DJIचा कॅमेरा घेतलेला आहे त्याच्यामुळे. अगोदर मी हा कॅमेरा सेफ्टीसाठी आणि प्लस व्लॉगिंगसाठी पण यूज करायचो, पण आता मी करत नाही जास्त व्लॉगिंगसाठी. फक्त काही कोण आडवा आला तर त्याची एक व्हिडिओ घ्यायची असेल तर मी अशी डाउनलोड करतो त्याच्यामध्ये. तर अशी आपण त्याच वेळी ती व्हिडिओ ॲपमध्ये बघू शकतो किंवा डाउनलोड करू शकतो, असा विषय आहे ॲपचा. तर जास्त काही करायचं नाही आहे मित्रांनो, एवढंच आहे. जेव्हा एखादा कोण माणूस समोर आला की डायरेक्ट ॲप्लिकेशन ओपन करायचा, कनेक्ट करायचा. हा ऑलरेडी कनेक्ट असतो जेव्हा तुम्ही हा ऑन करताना इन्स्टॉल करताना. आता बघा मी तुम्हाला दाखवतो परत. आता हा ऑन आहे, डॅशकॅम ऑन आहे आणि आपल्याला एखादी हे घ्यायची आहे, काय बोलतात, क्लिप घ्यायची आहे. तर ॲप्लिकेशन ओपन करायचा, त्याला अशी परमिशन द्यायची आणि मग हा ॲप्लिकेशन ओपन झाला की आता सध्या तरी कनेक्ट नाही आहे, तो पुन्हा कनेक्ट करावा लागेल. पण कधी कधी कसं होतं माहिती आहे का, डायरेक्ट कनेक्टेड असतो. मग कनेक्टेड असला की इथे ना ग्रीन कलरचा असा टिक येतो. मग तो ग्रीन कलरचा टिक आला म्हणजे ते कनेक्टेड आहे. मग त्याच्यावरती फक्त क्लिक करायचं, मग डायरेक्ट तुम्हाला ती मगाची स्क्रीन येते व्हिडिओची. मग त्याच्यात तुम्ही ट्रिप अँड रेकॉर्डिंग्स चेक करून तुम्ही डाउनलोड करू शकता मगाशी दाखवलं तसं. तर मित्रांनो मी तुम्हाला ना डॅशकॅमबद्दल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा डॅशकॅम तुम्ही जेव्हा घरी जाल किंवा कुठे गाडी पार्किंगला लावली तर कसा काढायचा मगाशी पण मी सांगितलं, आता पुन्हा व्हिडिओच्या एंडला पण सांगतो. हा जो बटन आहे ना इथे दिसतोय ब्लॅक कलरचा, तो पहिला तर ही वायर काढायची. वायर काढली की हा बटन आहे हा काढायचा, दाबायचा आणि हा डॅशकॅम फक्त काढायचा. असा हा डॅशकॅम निघालेला आहे. तर आता ही डॅशकॅम काढल्यानंतर ही जी वायर आहे ती पण इथून काढून टाकायची या सॉकेटमधनं आणि मग तुम्हाला जेव्हा हवं तुम्ही हे सगळं करून घरी जायचं असेल तेव्हा तुम्ही घरी सोबत घेऊन जाऊ शकता हा डॅशकॅम. तर असा व्हिडिओ होता मित्रांनो आजचा. पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. काही माहिती राहिली असेल तर ते कमेंटमध्ये विचारा, मी सांगण्याचा प्रयत्न करेल कमेंटमध्ये, किंवा मला डायरेक्ट इंस्टाग्रामवर मेसेज करा. इंस्टाग्रामवर पण आपला पेज सेम आहे, ठाण्याची रिक्षा म्हणून, कोणाला माहीत नसेल तर. किंवा फेसबुकवर मेसेज करा. जे कोणी इंस्टाग्रामवर असतील ते लोक फेसबुकवर असतील तर त्यांनी फेसबुकवर मेसेज करा मला, मी तुम्हाला माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ. तर याच्यामध्ये ना मित्रांनो अजून एक अपडेट आलेली आहे या डॅशकॅममध्ये. म्हणजे मी जेव्हा घेतला होता तेव्हा फक्त मला हा एकच भेटला होता, हा जो आहे ना डॅशकॅम तो एवढाच भेटला होता. तर आत्ता याच्यात अपडेट अशी आलेली आहे की याच्यासोबत अजून एक कॅमेरा भेटतो छोटासा, रियर कॅमेरा, म्हणजे पाठच्या साईडला लावायला कारसाठी. तर तुम्ही तो इथे पण लावू शकता. तर त्याच्यात काही ऑप्शन असतील मला काही एवढं माहीत नाही आहे. इथे समोर काचेला लावू शकता आणि मग तुमचा व्ह्यू घेऊ शकता आणि हा जो कॅमेरा आहे तो समोरचा व्ह्यू घेईल. तर दोन्ही पण व्ह्यू एकाच वेळी येऊ शकतात एका टायमाला, म्हणून तो
दुसरा कॅमेरा अजून एक ॲड झालेला आहे त्याच्यात या कॅमेऱ्यासोबत. तर त्याची प्राईज आहे काहीतरी 6-6.5 आहे. आणि हा जो कॅमेरा आहे ना मी घेतलेला आहे याची प्राईज 3,500 आहे. आता थोडी वाढली असेल. आणि त्याची प्राईज आहे 6-6.5. तर दोन्ही पण कॅमेऱ्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही चेक करू शकता. ॲमेझॉनची लिंक आहे, ॲमेझॉनवर जाऊन तुम्ही कॅमेरा चेक करू शकता, बघू शकता त्याच्यात काय काय प्रोडक्ट भेटतात आपल्याला. कॅमेऱ्यासोबत ॲक्सेसरीज काय भेटतात ते पण तुम्हाला दिसेल. मी तर तुम्हाला 2-3 सांगितलं ॲक्सेसरीज, त्याच्यासोबत काय काय भेटतं ते तुम्हाला दिसेल. दोन्ही पण कॅमेऱ्याच्या लिंक देतो. म्हणजे कॅमेरा सेम आहे 2K डॅशकॅम, क्युबोचा डॅशकॅम 2K म्हणून आहे. कॅमेरा सेम आहे. हा तर येतोच तुम्हाला दुसरा, म्हणजे आता अपडेट झालेला आहे त्याच्यासोबत हा तर येतोच, 6-6.5 भेटतो तो. हा तर येतोच. त्याच्यासोबत अजून एक छोटासा कॅमेरा आहे, तो रिअर कॅमेरा बोलतात त्याला. जर तुम्हाला तो नसेल घ्यायचा तर याची लिंक पण देतो मी तुम्हाला. सेम कॅमेरा आहे हावाला, फक्त हा भेटेल तुम्हाला 3,500 किंवा त्याच्यापेक्षा थोडी जास्त प्राईज असेल. तर मी तुम्हाला लिंक देतो, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघा लिंक, चेक करा. तुम्हाला कॅमेरा नक्की आवडेल मित्रांनो. डॅशकॅम खूप सेफ्टीची खूप गरज आहे मित्रांनो आता या काळात, कारण कोण पण आडवं आहे तर कशा पण गाड्या चालवतात. आणि पहिला तर रिक्षावाल्यालाच धरतात, किती पण चूक नसली तरी पण रिक्षावाल्याची, कारण नावच खराब झालेलं आहे त्याच्यामुळे. तर त्यासाठीच मी हा कॅमेरा घेतला होता त्यावेळेला. आणि मग नंतर मी याच्यामधल्या व्हिडिओ कंटेंट म्हणून पण वापरायला लागलो आपल्या यूट्यूबसाठी, इंस्टाग्रामसाठी वगैरे. पण आता मी DJIचा वेगळा कॅमेरा घेतलेला आहे. तर त्याच्याबद्दल काय माहिती हवी असेल तर त्याच्याबद्दल पण मी माहिती देईल. जर तुम्हाला हवी असेल कमेंटमध्ये सांगा मला, त्याच्याबद्दल एक वेगळी व्हिडिओ बनवेल मी DJIच्या कॅमेऱ्याबद्दल. आता सध्या हा बघा, कारण हा बजेटमध्ये आहे मित्रांनो. जर तुम्हाला सेफ्टीसाठी यूज करायचा असेल तर डॅशकॅमच यूज करा हावाला, कारण हा डिटॅचेबल आहे. मला तर हाच सापडला डिटॅचेबल, दुसरे पण असू शकतात. शोधण्यापेक्षा हा जाऊन घ्या, मस्त आहे कॅमेरा. मी 2 वर्ष झाली, 1.5-2 वर्ष झाली वापरतो आहे. 2 वर्ष नाही, 1.5 वर्ष झाली असतील वापरतो आहे. त्याच्यासाठी सांगतो, माझा अनुभव म्हणून सांगतो आहे. चांगला कॅमेरा आहे. क्वालिटी थोडीशी कमी आहे, म्हणजे क्वालिटीकडे नका बघू. या प्राईजमध्ये तुम्हाला चांगला कॅमेरा भेटेल. स्टॅबिलिटी वगैरे पण चांगली आहे, म्हणजे असं अडकत वगैरे नाही आहे, हालत नाही काही, किंवा स्टेबल आहे. कॅमेऱ्याची जी व्ह्यू आहे ना, व्हिडिओ जी येते ती स्टेबल येते, त्याच्यामुळे सांगतो. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह, एंटरटेनिंग आणि ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.